परफेक्ट बाय, सारस्वत बँक, ATM, पटेल मार्ट. ही माणसं जमा आहेत. पुढे कामाला निघाली काय? हॅलो. अरे बाप. हा क्वालिटी इथं पण सर्व पक्षाचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत जनतेची सेवा करायला. नमस्कार. हा मुद्दा बघा, वाचा. कधीचा आहे? सॅटर्डे म्हणजे शनिवार, बरोबर. आज वार काय? बुधवार. शनिवारी आपण आयुक्तांना मागणी केलेली आहे. दिसतंय का? आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका श्रीमती अनिता परदेशी पाटील, बांधकाम विभाग है ना, बांधकाम विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. विषय सांगतो काय तो. विषय हा खूप गंभीर आहे आणि इथलाच विषय टिटवाळा या ठिकाणी पटेल मार्ट. दिलीप मालोकर, फोन करू नका प्लीज. टिटवाळा या ठिकाणी पटेल मार्ट. हे काय लोक आहेत ना, अशी लाईव्ह चालू असल्यानं फोन करून राहिलेत. टिटवाळा या ठिकाणी पटेल मार्ट समोरील नाल्यावर जो पूल आहे त्या पुलाची उंची वाढवण्याबाबत निवेदन. आपणास कळविण्यात येते की मंदिर पटेल मार्ट या ठिकाणी नाल्यावरती जो पूल आहे तो पूल लहान आहे व त्यामध्ये आहे व प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्या पुलावरून पाणी जाते व जनजीवन विस्कळीत होते. तसेच डिजीवन आणि महादेव मंदिर दरम्यान जो पूल आहे त्या पुलाची उंची कमी असल्यामुळे त्या ठिकाणी सखोल भाग आहे व प्रत्येक पावसाळ्यात त्या ठिकाणी खड्डे पडतात. त्या खड्ड्यामुळे जनतेला त्रास होतो. हे सगळं लिहिलेलं आहे. आणि प्रत रवाना माननीय बाळामामा सुरेश म्हात्रे, भिवंडी लोकसभा, संदीप नाईक. आता संदीप नाईक लिहिलंय. संदीप नाईक बाबा निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री. आता विषय असा आहे का आज ह्या निर्भय महाराष्ट्र पार्टीपासून मी मुक्त झालोय, ठीक आहे. आणि ही लोक, जनता आहे, ही जी प्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाची, ते सहकार्य करत आहेत जनतेला, है ना. ह्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी निधी नाहीये सांगितलं गेलाय. तो निधी पण भेटेल. आपण निधीसाठी मागणी पण करू. मग ही परिस्थिती पुढच्या वर्षी नसावी. हे सगळी लोक या ठिकाणी उभे आहेत, सर्वचे सर्व. ती गाडी पण, कन्हैया दूध, सगळं हे झाले. तर मी लोकांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो का आपण घराबाहेर पडू नका, काही गरज नाहीये. आणि प्रतिनिधी आहेत ना, त्यांना पण सांगू इच्छितो का घराबाहेर पडू नका. हे आयुष्य आहे, हे आयुष्य चांगलं जगायचंय. तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही दुसऱ्यांना वाचवणार. प्रतिनिधींना पण विनंती आहे, तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही जनतेला वाचवू शकतात. जनता ही समर्थ आहे. आणि प्रतिनिधींनी माझी जी मागणी आहे त्याला सहकार्य करा, पाठिंबा द्या. त्याचबरोबर सगळ्या पक्षाच्या लोकांना मी विनंती करतो का आपण पण पाठिंबा द्या आणि ह्या पुलाची हाईट वाढवण्यासाठी मला मदत करा. धन्यवाद.